नमस्कार. दिवाळीत बेसन लाडू प्रत्येकालाच खावेसे वाटतात, हो की नाही? खूप जणांची रिक्वेस्ट होती की मिठाईच्या दुकानात मिळतात अगदी तसेच बेसनचे लाडू कसे बनवायचे हे एकदा दाखवा. त्या बऱ्याच कमेंटमध्ये असंही होतं की लाडू करत असताना पीठ कच्चं राहतं, मग ते लाडू टाळायला चिकटतात किंवा मग तूप जास्त होतं आणि लाडू नीट वळला जात नाही. तर या सगळ्या तक्रारी का येतात आणि येऊ नयेत यासाठी काय करायचं, यासाठी भरपूर साऱ्या टिप्स इथे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याआधीही मी बेसन लाडूचे 2 व्हिडिओ शेअर केलेले आहेत. तुम्ही त्याला भरपूर प्रतिसाद दिला आहे. त्या पद्धतीने लाडू बनवून पाहिले, घरातीलही सर्वांना आवडले आणि तुमच्या या कमेंट्समुळे मलाही खूप छान वाटतं. तुमच्यापैकी जर कोणी हे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की जाऊन चेक करा. चला तर मग आज आपण बेसन लाडू बनवण्याची आणखीन एक पद्धत बघूयात. अगदी मिठाईवाल्याच्या दुकानामध्ये मिळतात तसेच लाडू आज आपण बनवायला शिकणार आहोत. इथं आपण साखर किंवा पिठी साखर न वापरता साखरेचा भुरा आणि साखरेचा तगार घरीच बनवून त्यापासून बेसन लाडू कसे करायचे ते बघणार आहोत. तर इथे मी खूप साऱ्या टिप्ससोबत आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे व्हिडिओ अगदी व्यवस्थित नीट बघा, म्हणजे घरी बनवत असताना लाडू अजिबात चुकणार नाहीत. रेसिपीला सुरुवात करूयात. तर बघा, बेसन लाडू करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आधी पाहूयात. तर इथं मी अर्धा किलो हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता लाडूसाठी हे पीठ कसं बनवायचं ते सगळ्यात आधी पाहूयात. तर इथं अर्धा किलो मी हरभरा डाळ घेतली आहे. तर वजनाने मोजून घेतलेली ही हरभरा डाळ आपण कपने सुद्धा मोजून घेऊयात. तर हा 250 ml कप आहे. या कपने अगदी सपाट अशी भरून घेतली तर 2.5 कप ही हरभरा डाळ आहे. जर तुमच्याकडे असा मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरातला कोणताही कप, वाटी किंवा ग्लासने ही डाळ मोजून घेऊ शकता. तर इथे बघा, ग्लासमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. हे संपूर्ण पाणी जर कपमध्ये घातलं तर हा ग्लास आणि हा कप दोन्ही एकाच मापाचे आहेत. तर वजनाने अर्धा किलो घेतलेली हरभरा डाळ घरातील कोणत्याही कपने किंवा ग्लासने मोजून घ्या आणि लागणारे सर्व साहित्य त्याच ग्लासने किंवा कपने हे मोजून घ्यायचं आहे. आता ही डाळ आपण भाजून घेणार आहोत. आता डाळ भाजण्यासाठी इथं जाड बुडाची कढई घ्यायची, म्हणजे डाळ व्यवस्थित भाजली जाते. जर पातळ बुडाची कढई वापरलीत किंवा पॅन वापरलं तर डाळीला पटकन वरून रंग चढतो आणि डाळ आतून कच्ची राहते. त्यामुळे मध्यम आचेवरती ही डाळ आपण या जाड बुडाच्या कढईमध्ये भाजून घेणार आहोत. सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे डाळ सगळ्या दिशेने एकसारखी व्यवस्थित भाजली जाते. गॅस आपल्याला कुठेच मोठा किंवा कमी करायचा नाही. तर मध्यम आचेवरती साधारण 15 ते 20 मिनटं ही डाळ मी भाजून घेतली. याचा रंग तुम्ही पाहू शकता. खूप याला डाग पडलेले नाहीत, पण खमंगपणाचा वास येतोय. यात 2 ते 3 डाळी प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहेत. डाळ पूर्ण गार झाली की तोंडात टाकून बघायची. अगदी कुरुम भाजली जात असेल तर डाळ आपली खमंग भाजली गेली आहे. गॅस बंद करायचं आहे आणि भाजलेली डाळ ही प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. डाळ प्लेटमध्ये काढून घेतली. याला पूर्णपणे हवेला गार होऊ द्यायचं आहे. डाळ व्यवस्थित अशी गार झाली की मग गिरणीतून जाडसर असं दळून आणायचं आहे. बेसनच्या लाडूसाठी डाळ नेहमी जाडसरच दळून वापरायची, म्हणजे लाडू अगदी दाणेदार आणि छान होतात. तर गिरणीतून या पद्धतीने मी अशी ही हरभरा डाळ दळून आणलेली आहे. आता यापासून आपण बेसनचे लाडू करून घेणार आहोत. यानंतर साखरेचा पाक बनवण्यासाठी इथं घेतलेलं आहे 3/4 कप पाणी. त्याचसोबत इथं आपण घेतलेलं आहे 3/4 कप तूप. तुपाची कन्सिस्टन्सी बघा, खूप पाण्यासारखं पातळही नाही आहे किंवा खूप घट्टही नाही आहे. तूप जर तुम्ही पाण्यासारखं पातळ घेतलं तर ते कमी पडेल आणि खूप घट्ट घेतलं तर ते वितळल्यानंतर ते जास्त होतं आणि तुपाचं प्रमाण वाढून आपले बेसनचे लाडू व्यवस्थित वळले जात नाहीत. सजावटीसाठी थोडेसे पिस्ता घेतलेत आणि स्वादासाठी 1 चमचा वेलची पावडर. यासोबत साखर घेतली आहे 1.5 कप. वजनाने म्हणाल तर 400 ग्रॅम ही साखर आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, एवढ्याशा तुपात कसे बरे परफेक्ट लाडू होतील? तर हो, अगदी कमीत कमी तुपामध्ये आपण हे लाडू अगदी परफेक्ट बनवणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी आपण साखरेचा तगार किंवा साखरेचा भुरा कसा करायचा ते बघूयात. तर त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी साखर घेतली आहे. आता यामध्ये घालायचं आहे 3/4 कप पाणी. लक्षात घ्या, जेवढी साखर असेल त्याच्या निम्मा भाग इथं पाणी घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण जास्त किंवा कमी अजिबात करायचं नाही. आता या पाण्यामध्ये साखर सुरुवातीला वितळून घेऊ. या साखरेपासून आपल्याला 2 तारी पाक करायचा आहे. त्यामुळे याला असंच अजिबात सोडून दुसरं कोणतं काम करायचं नाही. याला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे हे खाली करपणार नाही. जर तुम्ही न हलवता याला असंच सोडलं तर साखर कॅरमलाइज होऊ लागेल आणि ती करपून जाईल. तर इथे बघा,
सतत हलवत राहून 5 ते 6 मिनटं झाली. साखर पूर्ण विरघळली आहे आणि पाण्याला उकळी आली आहे. आता या स्टेपला जर तुमच्या साखरेचं पाणी अगदी क्लीन स्वच्छ असेल तर काहीच करायची गरज नाही. याला सतत अजून थोडा वेळ म्हणजे 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. पण आता जर तुम्ही हे पाहिलं तर पाणी थोडं काळपट दिसतं आहे. यावर खूप सारी मळी आली आहे. त्यामुळे याला मी थोडंसं स्वच्छ करून घेणार आहे. त्यासाठी या उकळत्या पाण्यामध्ये 1 ते 1.5 चमचा साधं रूम टेम्परेचरचं दूध घालायचं आहे आणि याला 1 मिनिटभर उकळी काढायची आहे. मिनिटभरातच बघा सर्व मळी वरती तरंगून आली आहे. आता ती काढून घेऊ. जर तुमचा पाक हा काळपट दिसत असेल तर ही प्रोसेस नक्की करा, कारण पाक जर काळपट असेल तर याचा परिणाम नंतर तयार होणाऱ्या लाडूच्या रंगावरती होतो. त्यामुळे पाक अगदी क्लीन स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. तर संपूर्ण मळी मी काढून घेतली. इथे बघा आता 2 मिनटं झाली या प्रोसेसला. सुरुवातीपासून 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. एकदा पाक चेक करूयात. एवढ्या वेळेमध्ये असा एक तारी पाक तयार होतो. तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित अशी एक तार तयार होती आहे. तर जेव्हा आपण रव्याचे लाडू किंवा कळीचे लाडू बनवतो तेव्हा अशा पाकाची आपल्याला गरज असते. त्यामुळे इथं सांगितलेल्या आत्तापर्यंतच्या सर्व टिप्स तुम्ही ते लाडू बनवताना सुद्धा वापरू शकता. तर आज आपल्याला 2 तारी पाक बनवायचा आहे. त्यामुळं गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि पुन्हा याला 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. सतत हलवत राहून साधारण एक 4-5 मिनटं झाली. एकदा मी पाक चेक करून बघते. प्लेटमध्ये 1-2 थेंब घेतले पाकाचे. त्याला पूर्णपणे गार होऊ देऊ. पाक बघा पूर्ण फेसाळ झाला आहे. पांढरा शुभ्र होऊन त्यावर खूप सारे बबल्स आलेत. प्लेटमध्ये घेतलेला पाक चेक करायचा. हे पहा अगदी घट्ट झाला आहे, पण हा बोटांवरती उचलून घेता येत नाही आहे. तर याला पुन्हा 1-2-3 मिनटं शिजवून घेऊयात. बघा पाकावरती खूप सारे पांढरे पांढरे बबल्स आलेत. पाक खूप घट्ट होऊन आलेला आहे. म्हणजे याचा 2 तारी पाक आपला तयार झाला आहे. एकदा आपण चेक करूयात. तर पुन्हा मी मिश्रण थोडं प्लेटमध्ये घेतलं. याला पूर्णपणे गार होऊ देऊ. आता एवढ्या वेळामध्ये 2 तारी पाक तयार झालेलाच असतो. त्यामुळे काय करायचं, गॅस बंद करायचं आहे आणि पाक चेक करून घ्यायचा आहे. पाक झाला नसेल तर पुन्हा गॅस चालू करून पाक आपण शिजवून घेऊ शकतो. तर प्लेटमध्ये काढलेला पाक एकदा चेक करून घेऊ. हे बघा अगदी घट्ट झाला आहे. बोटांवरती उचलून घेतला तर उचलला जातो आहे. म्हणजे हा 2 तारी पाक तयार झाला आहे. याची 2 तार मला तुम्हाला दाखवायची होती पण गडबडीत विसरून गेलं. पण हा 2 तारी पाक तयार झाला आहे. हा बोटावरती आपल्याला व्यवस्थित उचलून घेता येतो. तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला 10 ते 12 मिनटं लागली हा पूर्ण पाक तयार करण्यासाठी. तर आता मी गॅस पुन्हा चालू केला आहे. पाक आपला गरमच आहे. याला उकळी अजूनही येते आहे. यामध्ये 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि याला मिसळून घेऊन अर्धा मिनिट शिजवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे तयार होणारा साखरेचा भुरा हा अगदी पांढरा शुभ्र आणि सॉफ्ट असा तयार होतो आणि याचा स्वादसुद्धा खूप छान खुलून येतो. फक्त याला अर्धा मिनिट परतून घेतलं. गॅस बंद करूयात आणि ही कढई गॅसवरून खाली उतरून घेऊ. आता हा पाक खूप गरम आहे, पण याला असंच सोडायचं नाही. सतत हलवत राहायचं आहे आणि याला या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे. याला जर तुम्ही असंच सोडलं तर पाक आहे तसाच सेट होतो. अजिबात त्याचा साखरेचा भुरा तयार होणार नाही. त्यामुळं सतत हलवत राहायचं याला या पद्धतीने. तर इथे बघा जवळपास 5 ते 6 मिनटं झाली. पाकाचा रंग बदलून असा पांढरा शुभ्र झालेला आहे आणि हे पूर्वीपेक्षा खूप घट्ट होऊन आलेलं आहे. याला असंच अजून 1-2-3 मिनटं सतत हलवून घेऊयात. तर आणखीन 1-2-3 मिनटानंतर बघा हे मिश्रण खूप घट्ट होऊन आले आणि अगदी पांढरं शुभ्र झालेलं आहे. हाताने जर चेक केलं तर अगदी आपण रव्याचा शिरा बनवतो ना त्या पद्धतीने हे सॉफ्ट आहे. हलकंसं कोमट झालं आहे. इथून पुढची संपूर्ण प्रोसेस हातानेही करू शकतो, पण चमच्यानेच केली तर अगदी लवकर होतं आणि व्यवस्थित तयार होतं. त्यामुळे चमच्याच्याच साह्याने याला आणखीन 4-5 मिनटं असंच फेटून घेऊयात. तर पुन्हा 5-6 मिनटानंतर बघा हे छान असं मोकळं मोकळं झालं आहे आणि अगदी सॉफ्ट पावडर अशी तयार झालेली आहे. याला साखरेचा तगार किंवा साखरेचा भुरा असं म्हणतात. हे दिसायला जरी पिठी साखरसारखंच असलं तरी पिठी साखर वापरून केलेले लाडू आणि हा साखरेचा भुरा वापरून केलेले लाडू या दोन्हीच्या चवी या वेगवेगळ्या असतात. या पद्धतीचे लाडूसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील. आता हा साखरेचा भुरा तयार झाला. 400 ग्रॅम साखरेचा हा भुरा आहे. जर आता ह्या तयार झालेल्या साखरेच्या भुऱ्यामध्ये जर मोठ्या काही गाठी असतील तर त्या निघून जाव्यात यासाठी याला चाळणीतून चाळून घ्यायचं आहे. छान असा पांढरा शुभ्र मोकळा
आणि तितकाच मऊसूत असा साखरेचा तगार किंवा साखरेचा भुरा आपला तयार झालेला आहे. हाच साखरेचा भुरा वापरून बेसनचे लाडू कसे करायचे ते पाहूयात. आता आपण बेसनचं पीठ भाजून घेऊ. तर इथे बघा जाड बुडाची अशी पसरट कढई घेतली आहे. यामध्ये घेतलेल्या तुपातलं अर्धा कप तूप घालायचं आहे. घेतलेलं संपूर्ण तूप एकाच वेळेला वापरायचं नाही, ते कमीत कमी 3 ते 4 टप्प्यामध्ये थोडं थोडं वापरायचं आहे. आता तूप गरम झालं की यामध्ये घेतलेलं संपूर्ण बेसन घालून घेऊ. गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरती हे पीठ आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. आता या तुपामध्ये संपूर्ण बेसन मिसळून घेतलं. त्यानंतर या पिठाच्या अशा गाठी तयार झालेल्या आहेत. या गाठी फोडत फोडत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. पण चमच्याने याला जर फोडत आपण बसलो तर हात दुखून येतो आणि अवघडतो. म्हणून आपली नेहमीची ट्रिक वापरायची. असा एक उभा ग्लास घ्यायचा आहे आणि या ग्लासने असं हे प्रेस करत या संपूर्ण गाठी फोडून घ्यायच्या आहेत. अगदी मिनिटभरातच संपूर्ण गाठी फुटल्या जातात आणि हातही अजिबात अवघडून येत नाही. आता हे पीठ आपल्याला खमंग वास येईपर्यंत आणि हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. असं कमी तुपामध्ये कोरडं कोरडं पीठ भाजून घेतलं की ते व्यवस्थित भाजलं जातं आणि पीठ कच्चं राहण्याची शक्यता खूप कमी असते. सतत हलवत राहून साधारण मी 5 मिनटं हे पीठ भाजून घेतलं. पीठ गरम झालं आहे. आता या स्टेपला यामध्ये आपण जे पाव कप तूप घेतलं होतं त्यातले 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे. याच पाव कपमधलं 2 चमचे तूप आपण भुरा बनवताना सुद्धा वापरलं होतं. ते तूप यामध्ये आपण नंतर ॲड करणार आहोत. आता पुन्हा 10 मिनटं हे पीठ आपण भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा पुन्हा 10 मिनटं मी हे पीठ भाजून घेतलं, म्हणजे सुरुवातीपासून 15 मिनटं झालेली आहेत. पीठ आपलं कोरडं होतं, खमंग भाजलं गेलं आहे, हलका तांबूस रंग आला आहे. आता यामध्ये शिल्लक राहिलेलं संपूर्ण तूप घालून घ्यायचं आहे. तूप घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता संपूर्ण तूप पिठाने ॲब्झॉर्ब करून घेतलं, पण तितकंच ते ओलसरी आहे. याला जर हाताने असं फोडून घेतलं तर हे पीठ आपलं पातळ होतं. याचा अर्थ पीठ आपलं खमंग भाजलं गेलं आहे, त्यामुळे ते तूप जास्त ॲब्झॉर्ब करून घेत नाही. आता पुन्हा एक 5-10 मिनटं मी याला भाजून घेतलं आणि तुम्ही बघू शकता पिठाने तूप रिलीज करायला सुरुवात केली आहे, म्हणजे पीठ आपलं खमंग भाजलं गेलं आहे. आता सगळ्यात शेवटी पुन्हा आपण 4 चमचे साजूक तूप घालणार आहोत. म्हणजे 2 चमचे जे साखरेच्या भुऱ्यासाठी आपण वापरलं होतं ते आणि एक्स्ट्राचे 2 चमचे. तर यामध्ये 4 चमचे मी साजूक तूप घालून घेतलं आणि याला मिसळून घेतलं. पुन्हा 5 मिनटं याला परतून घेऊ. तर साधारण एक 4 ते 5 मिनटं हे पीठ मी चांगलं मिसळून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पीठ पूर्णपणे पातळ झालं आहे. याचा अर्थ पीठ भाजलेलं आहे आणि जेवढं तूप त्याने ॲब्झॉर्ब केलं होतं ते संपूर्ण पुन्हा सुटून बाजूला आलेलं आहे. आता हे पीठ आपलं भाजून झालं आहे. या पिठाचे आपण लाडू बनवू शकतो. पण जर अगदी दाणेदार असे बेसनचे लाडू आपल्याला हवे असतील तर त्यासाठी यामध्ये साधं रूम टेम्परेचरचं 2 चमचे पाणी शिंपडायचं आहे. पाण्याऐवजी तुम्ही 2 चमचे दूध वापरलं तरीही चालेल आणि याला मिसळून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी मिसळल्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ चांगलं फसफसलं आहे. याचा अर्थ ते फुलून येतं आहे आणि प्रत्येक पिठाचा कण हा दाणेदार होत आहे. आता यामध्ये जे पाणी घातलं आहे त्याचा सगळा अंश कमी होईल इतपत त्याला 1-2 मिनटं पुन्हा परतून घेऊयात. 2 मिनटानंतर बघा पीठ पूर्ण कोरडं झालं आहे. यातला पाण्याचा अंश संपलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालायची. मिसळून घेऊ आणि हे आपण एका परातीमध्ये काढून घेऊ. वेलची पावडर अशी सगळ्यात शेवटी घातली की त्याचा स्वाद टिकून राहतो, तो निघून जात नाही. पीठ बघा परातीमध्ये काढून घेतल्यानंतर असं जर चमच्याने याच्यावरती रेषा ओढल्या तर याच्यामध्ये लेयर्स दिसतात आणि जर परात हलवली तर हे पूर्णपणे पातळ होऊन पाण्यासारखं पसरत आहे. जर असं होतं आहे तर आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. जर पीठ तुमचं इतकं सैल पडलेलं नसेल तर तुमचं पीठ भाजायला अजूनही कच्चं आहे असं समजा. आणि पिठामध्ये अशा रेषा ओढल्यावर त्याच्यात जर अशा लेयर्स तयार होत नसतील तर याचा अर्थ तुमचं तूप खूप जास्त प्रमाणामध्ये झालं आहे आणि त्याचे लाडू वळले जाणार नाहीत. आता जे हे पीठ आहे त्याला असंच अर्धा ते पाऊण तास ठेवायचं आहे आणि थोडं कोमट होऊ द्यायचं आहे. तर अर्धा तासानंतर बघा पीठ आपलं कोमट झालं आहे आणि याचा रंगही अजून खुलून आला आहे. हे जर पीठ गरम असताना यामध्ये साखर मिसळली तर साखर मेल्ट होते आणि पीठ पुन्हा पातळ होतं. त्यामुळे पीठ नेहमी कोमट करायचं आणि मग साखर मिसळायची. आता यामध्ये साखर मिसळून घेऊ. तर हा 400 ग्रॅम साखरेचा भुरा आहे. यातलं मी फक्त 2 कप साखरेचा भुरा वापरणार आहे, कारण आमच्याकडे कमी गोडीचे लाडू खाल्ले जातात. पण एवढ्या पिठासाठी 400 ग्रॅम साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे. उत्तम गोडीला तयार होतात. तुम्ही संपूर्ण साखर इथं वापरू शकता.
आता साखर थोडी थोडी करून यामध्ये मिसळत हे एकजीव मिसळून घ्यायचं आहे. साखरेचा भुरा जो घातला आहे त्याची एकही गाठ तयार होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. पीठ सगळं एकजीव मिसळून झालं. आता याचे लाडू वळून घेऊ. जेवढा लाडू करायचा आहे तेवढं हातावरती पीठ घ्यायचं, असं चोळायचं आणि याचा लाडू करून घ्यायचा. लाडू बांधून झाला की तो हातामध्ये असा घोळवून घ्यायचा. म्हणजे मग हाताच्या उष्णतेने यातलं तूप रिलीज होतं आणि लाडूला एक चकाकी येते आणि शिवाय लाडू गोलाकार व्हायला मदत होते. याच पद्धतीने सगळे लाडू करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी लाडू आणखीन सुंदर दिसण्यासाठी इथं मी पिस्ता वापरला आहे. त्याऐवजी तुम्ही मनुके किंवा काजूसुद्धा वापरू शकता. जेवढा लाडू आपल्याला करायचं आहे तेवढं मिश्रण हातावर थोडंसं चोळून घ्यायचं आणि त्याचा लाडू वळून घ्यायचा आहे. लाडू वळून झाला की हातामध्ये घोळवून घ्यायचा, म्हणजे याला चकाकी येते आणि आकारसुद्धा सुंदर येतो. सगळे लाडू वळून झाले की खालून थोडेसे बसल्यासारखे वाटतात. याला पुन्हा हातामध्ये असं घोळवून घ्यायचं, म्हणजे मग नंतर याचा अजिबात आकार बदलत नाही. आणि मग नंतर स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून हे महिनाभर ठेवून तुम्ही खाऊ शकता. अजिबात खराब होत नाहीत. अर्धा किलो लाडूच्या प्रमाणामध्ये 30 लाडू तयार होतात. थोडे लहान आकारात केलेत तर 32सुद्धा होतील. तर अशी ही साधी सोपी लाडूची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.